मित्रांनो, तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत आहात आणि तुम्हाला हॉस्पिटल इन्शुरन्ससाठी ESIC नंबर मिळालेला असेल, तर मित्रांनो आता तुम्ही तुमच्या ESIC नंबरने आपली ESIC कार्ड डाउनलोड करू शकता। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही इन्फॉर्मर गुरु मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये तुमचे प्ले स्टोर ओपन करायचे आहे। प्ले स्टोर ओपन करून त्यामध्ये तुम्हाला उमंग हे ॲप सर्च करायचे आहे। उमंग हे ॲप इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचे आहे। उमंग ॲपमध्ये उजव्या बाजूला प्रोफाइल आयकॉन यावर क्लिक करायचे आहे। त्यामध्ये गेट स्टार्टेड या बटनवर क्लिक करायचे आहे। तुम्ही जर रजिस्टर केले असेल तर मोबाईल नंबर आणि एमपिन टाकून लॉग इन करायचे आहे किंवा रजिस्टर हेअर या बटनवर क्लिक करून तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचे आहे। तुमचा मोबाईल नंबर आणि स्टेट सिलेक्ट करून OTP वगैरे टाकून पिन सेट करायचा आहे। मी ऑलरेडी पिन सेट केलेला आहे। मी माझा मोबाईल नंबर आणि एमपिन टाकून लॉग इन करत आहे। तुम्ही एमपिनद्वारे किंवा OTPद्वारे लॉग इन करू शकता। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस ओपन होणार आहे। यामध्ये सर्वात वर सर्च हे बटन दिसत असेल। येथे तुम्हाला ESIC असे लिहून टाईप करून सर्च करायचे आहे। डिपार्टमेंट्समध्ये ESIC या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे। यानंतर बघू शकता जनरल सर्व्हिसेसमध्ये डाउनलोड पहचान कार्ड यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। आता येथे तुम्हाला कंपनी किंवा कॉन्ट्रॅक्टरद्वारे जो 12 अंकी नंबर दिलेला आहे तो ESIC नंबर तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचा आहे आणि खाली बघू शकता रिसेट आणि सेंड OTP या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। इथे तुम्हाला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यावर OTP येणार आहे। OTP टाकून सबमिट करून घ्यायचे आहे। इथे डाउनलोड पहचान कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे। बघू शकता तुमचे ESIC कार्ड इथे डाउनलोड झालेले आहे। यावर फोटो लावून फॅमिली फोटो लावून तुम्ही त्यावर कंपनी किंवा कॉन्ट्रॅक्टर ऑफिसमधून सही शिक्का घेऊ शकता आणि याचा वापरही करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।